सखी सावली काव्यांजली। कसं वाटतंय? बरं वाटतंय का बेटा आता? प्रीतम वरचं तुझं प्रेम जिंकलं, शेवटी त्यानेच तुला घरात आणलं ना। अंजली, घे लिंबू सरबत आहे। इतका वेळ उन्हात उभी होतीस ना, घे बाळा, घे। बरं, मी डॉक्टरांना भेटून येतो। प्रीतमच्या पुढच्या ट्रीटमेंट बद्दल त्यांच्याशी बोलायचं आहे ना। बरं, तुम्ही जा, मी आहे इथे। आहे। तू थोडा वेळ काकूच्या रूम मध्ये जाऊन बस। जेवण झालं की मी बोलवते तुला जेवण। हं? जा बाळा, आराम कर थोडा वेळ। हं? म्हटलं होतं ही ब्यात घरातून बाहेर जाईल, कसलं काय? तू जळू असतो ना, जळू डसून बसतो, रक्त पिपासू तशी डसून राहिले ही, नाहीतर काय वैताग नुसता। काय ग, तुझं काय काम आहे ते? मीनाक्षी काकूने मला इथे थांबायला सांगितलं। हो, छान खोटं बोलते ना। त्या कशाला सांगतील इथं थांबायला? अगं आई, असं काय करतेस? हे तिचंच घर आहे, आपण इथे आश्रित आहोत, हे तिला दाखवून द्यायचं असेल। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर तुझं होतं, आता नाही। तुझा नवरा तोही तुझा होता, आता नाहीये। साधं ओळखतही नाही तुला, हं? मग कशाच्या जीवावर एवढा माज दाखवतेस? हिम्मत असेल ना तर जाऊन दाखव की तुझ्या खोलीत। काकू काय बोलतेस तू? घरातली परिस्थिती माहिती आहे ना तुला। मी माझ्या खोलीत नाही जाऊ शकत, मला इथेच थांबावं लागेल। ए बाई, इथे म्हणजे कुठे? या खोलीत? हे नाही, इथे एकतर आम्हीच दोघे आधी अशा मुटकुळं करून राहतो, ते काही नाही। तू काम कर, नाही तिथे जा ना, अडगळीच्या खोलीत, कारण तू कोण आहेस? अडगळ। अगं बाई, रडू आलं आता लगेच, एवढंसं तोंड करून, मुळू मुळू रडून। काव्याकडे कागाळा करायला जाऊ नकोस, समजला? आयुष्यभर तुझं ऐकत आली ती, आता ऐकणार नाही। काकू अगं तू बस, ही ना अशी ऐकायची नाही। आत्ता जाते मधुराताईंकडे आणि सांगते त्यांना
हिला हाताला धरा आणि बाहेर काढा. आयुष्यभर सुखानं जगू दिलं नाही या कार्टीनं. थांबाले काकू अगं मधुराताई, अहो काय हे, तुम्ही त्या अंजलीला माझ्या खोलीत यायची परवानगी का दिलीत? मी तर म्हणते तिला घरातच का ठेवलीत? त्या अंजलीच्या हाताला धरा आणि कायमची घराबाहेर काढा तिला. वाटलंच होतं मला. ती तुमची पुतणी आहे. तिच्याबद्दल असं बोलताना काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीतमनं घेतलंय तिला घरात. सध्या तरी प्रीतमच्या तब्येतीशिवाय महत्वाचं माझ्यासाठी काहीही नाहीये. त्यामुळे तुम्ही आणि तुमची मुलगी रूमच्या बाहेर पडू नका आणि प्रीतम समोर येऊ नका. उगीचच प्रश्न विचारत राहतो तुम्हाला. त्यामुळे रूम मध्येच बसून राहा. आणि अंजली सुद्धा तुमच्या खोलीतच राहील. तिला अजिबात त्रास द्यायचा नाहीये तुम्ही. कळतंय का तुम्हाला? पण मीनाक्षी ताई, तुम्ही आता आत गेलात तरी चालेल. जा. मधुरा, या असल्या लोकांच्या नादी लागू नकोस ग. सोन्यासारखी सून मिळाली आहे तुला. तिची कदर करायला शिक. अंजलीला प्रीतम पासून वेगळं करायला चालली होतीस ना? प्रीतमच तिला घरात घेऊन आलाय. बघितलंस ना? माझी बहीण असा राग राग करत नव्हती कधी कोणाचा. खूप गोड आणि प्रेमळ होती माझी मधुरा. कधी कधी परिस्थिती वाईट असते. त्या परिस्थिती समोर आपण हतबल असतो हे मान्य आहे मला. पण त्यासाठी कुटुंबावरती राग काढायचा असतो का? काही दिवसांपूर्वी आमच्या घरची परिस्थिती पण अगदी अशीच होती. पण काव्यासारखी सून होती म्हणून आम्ही ह्या परिस्थितीतून बाहेर पडलो. अशा वेळी सुनाच आपल्या कुटुंबाचं ढालीसारखं रक्षण करत असते. अंजली सुद्धा काव्याचीच बहीण आहे. काव्याचेच गुण आहेत तिच्यात. प्रीतमची तब्येत सगळ्यात महत्वाची असं म्हणालीस ना तू. मग थोडे दिवसांकरता हा राग रुसवा बाजूला ठेव आणि सगळं विसरून जा. प्रीतम कसा बरा होईल याकडे लक्ष दे. यातच सगळ्यांचं भलं आहे. आज मी इथेच थांबते. स्वयंपाकाचं बघते. अंजलीबद्दलचं काहीच मी विसरू शकत नाही ताई. प्रीतम बरोबरच आता तुम्हीही तिला लवकरात लवकर विसरून जाल याची जबाबदारी माझी. May I come in, sir? Okay. We'll call you there. Okay? हाँ मिसेस काव्या, प्लीज हैव अ सीट. Thank you, sir. तुम्हाला काहीतरी पर्सनल बोलायचं होतं ना? बोला. हो सर, मला लोन बद्दल विचारायचं होतं तुम्हाला.
अच्छा, लोन बद्दल बोला. सर मला ऑफिसमधून पर्सनल लोन मिळू शकेल का? काय बोलताय मिसेस काव्यात? अहो, कुठल्याही एम्प्लॉयला 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लोन मिळू शकत नाही, असा कंपनीचा नियम आहे. आय थिंक तुम्हाला जेमतेम 1 महिना झाला असा. हाऊ इट इज पॉसिबल? हो सर, मला कल्पना आहे त्याची, पण स्पेशल केस म्हणून जर कंपनीने थोडा वेगळा विचार केला तर काही लोन मिळण्याची शक्यता आहे का सर? पैशांची खूप गरज होती. व्याज थोडंसं जास्त असेल ना तरी चालेल. मी एकही हप्ता चुकवणार नाही सर. तुम्ही प्लीज एक. हो हो हो, वेट मिसेस काव्या. हे बघा, तुम्ही ऑनेस्ट आहात, विश्वासू आहात, आणि तुम्हाला लोन हवंय म्हणजे खरंच काहीतरी जेन्युइन कारण असेल. मी प्रयत्न करून बघतो, पण ऐश्वर्यच नाही देऊ शकत. माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. ओके, थँक्यू सर. तुम्ही माझी अडचण समजून घ्यायचा प्रयत्न केला. थँक्यू. इट्स ओके. या तू. सरांच्या प्रयत्नांनी लोन सँक्शन झालं तर विश्वजितनी करून ठेवलेल्या कर्जातून मोकळं होता येईल. एक मोठं टेन्शन जाईल. पण प्रपोजल नाकारलं गेलं तर मात्र सगळंच कठीण होऊन बसेल. विश्वजित, अरे काय झालं? ही काय वागण्याची पद्धत आहे? का आदळापट करतोय? मग काय करू? एकतर उन्हात आणायचं, बाहेरून यायचं आणि प्यायला पाणी नाही. घरात पाणी भरलेलं आहे, तो तांब्या रिकामा आहे, स्वतः भरून घे. का दंगावा करतोयस तू असा? जाऊ दे, नकोय मला. प्रीतमची तब्येत कशी? पार्शल एमनिशियामुळे स्वतःचं लग्न विसरलाय तो. आणि तुमची सून त्या प्रीतम समोरही स्वतःला सुपिरियर दाखवायचा प्रयत्न करते. मला कसं ऑफिसला जायचंय, मला किती उशीर होतोय, अरे बापरे खूप काम आहे. मुद्दाम करत होती. अरे मुद्दाम का करेल ती? बाबा, मी चांगलंच ओळखतो तिला. प्रत्येक वेळी मी कसा नालायक आहे आणि ती कशी महान आहे, किती ग्रेट आहे हे तिला सिद्ध करायचं असतं सारखं. तिला ना सिंपथी मिळवायची असते लोकांची. काय गरज काय होती तिथे? प्रीतमचं काय? तो खरंच आजारी आहे की नाटक करतो कोणास ठाऊक? अरे विश्वजित, असं वेड्यासारखं काय बोलतोयस तू? बरोबर तर बोलतोय मी. आपल्या माणसांबद्दल तू असं कसं बोलू शकतोस? नाही म्हणजे कसं आहे, त्यांच्या घरात ही प्रॉब्लेम तर सुरूच आहे ना. मे बी प्रीतम त्या सगळ्यापासून वाचण्यासाठी हे नाटक करत असेल. तू स्वतःवरून जगाची पारख करतोयस. तू प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह का घेतोयस? तुला सगळं चुकीचं दिसतंय. अरे ती काव्या ऑफिसला जायला उशीर होतोय म्हणाली तर तुझा इगो दुखावतो. ते बिचारी घरात राबतीये, ऑफिसला जातीये, मेहनत करतीये, याची काहीच किंमत नाहीये तुला. तुम्हाला खूप आहे ना. हल्ली तुम्हाला तिचा जास्तच पुळका येतोय आणि मी काय, माझी तर किंमतच नाहीये ना या घरात. चांगल्याला चांगलंच म्हणतो आम्ही. तू प्रत्येक गोष्ट चुकीच्या नजरेतून बघतोय. तुझे विचार, तुझी नजर बदलायची गरज आहे. अरे घराकडे लक्ष दे जरा, घरची जबाबदारी घे आणि मग बोल.
तुझ्यामुळे घरात गुंड आले, त्यांनी घरातल्या वस्तू नेल्या, सर्वांसमोर माझा अपमान केला. तू विसरलायस हे? मी विसरलेलो नाही. तू करून ठेवलेलं कर्ज आधी फेड, मग बोलायचा अधिकार आहे तुला, समजलं? हो, फेडतो मी कर्ज, फेडतो ना. मी या घरासाठी काही कमवत नाही, हाच तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे ना. नाही, मी एक काम करतो, मी स्वतःला विकतो आणि कर्ज फेडतो. ठीक? विश्वजित, एक दमडी कमवत नाहीत आणि घरातल्या वस्तू तोडून नुकसान करू नकोस. नीट वाग जरा. काकू, तुम्ही हे सगळं का करताय? इकडे द्या, मी करते. बरं, एक काम करते, मी कणिक भिजवून सगळ्यांसाठी पोळ्या करून ठेवते. आणि प्रीतमसाठी काही वेगळं सांगितलं असेल तर ते सुद्धा करते. काही पथ्य सांगितल्यात का? काही पथ्य सांगितलेली नाहीयेत. आणि तू निवांत बस बरं. आज सगळ्यांसाठी स्वयंपाक मी करते. सगळ्यांच्या आवडीचं पिठलं बनवतीये. बरं, मग मी लसूण तरी सोलून देऊ का प्लीज? बरं, दे. अंजली, किती गुणाची आहेस ग तू. एवढं सगळं झालं तरी तुझा गोड स्वभाव काही बदलत नाही. तुला माहितीये, वेळ कधी कधी आपल्याला साथ देत नाही, पण तरी सुद्धा आपल्या माणसांना जपावं लागतं, त्यांना सांभाळावं लागतं. आणि काही बाबतीत आपल्या स्वभावाबरोबर संयमही ठेवायला लागतो. काही वेळ जाऊ द्यायचा असतो, पण काळ हे सगळ्या संकटांवर उत्तम औषध आहे. आणखीन काहीतरी तुला सांगायचंय. तू, तुझी काकू आणि तुझी बहीण थोड्या दिवसांकरता तुझ्या जुन्या घरी जाऊ नका. काय काकू? अगं, इथे राहून तुला रोज रोज मधुराचा राग सहन करावा लागेल. त्याच्यापेक्षा तिकडे गेलीस तर सगळ्यांसाठी चांगलं येते. आणि मधुराचा राग निवळल्यानंतर मग बघू ना. आणि काही लागलंच तर मी आहे ना. बघ, काय तो विचार कर आणि मग सांग. लसूण सोलून दे पटकन मला. असा कसा आचरलास तू? आणि आता कशाला आलायस? तोंड वर करून तुझ्या त्या लाडक्या बायको बरोबर निघून गेला होतास ना. आता काय काम आहे? मी हेच सांगायला आलोय, माझ्या क्रेडिट कार्डच्या पैशांवर तुझी काही मस्ती केली आहेस ना, जी काही उधळपट्टी केली आहेस ना, ते पैसे भरायचे आहेत आता. मग भर ना, मी काय करू? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझ्याच लाडक्या बायकोमुळे माझाही जॉब गेलाय, कळलं ना? माझ्याकडे पैसे नाहीये आणि तसंही कार्डवर नाव तुझं आहे, तूच भर. माझा काय संबंध? तुझा काय संबंध? अगं, जेव्हा तू पैसे उडवत होतीस तेव्हा तुला लाज नाही वाटली, निर्लज्ज? आणि जेव्हा तू माझा वापर केलास तेव्हा तुला लाज नाही वाटली ना, चीटर? श्रेष्ठा, का आता का झुमतोय? मी जेव्हा तुझी गर्लफ्रेंड होते तेव्हा तूच म्हणायचास ना, श्रेष्ठा डार्लिंग, हवा तेवढा खर्च कर, माझं सगळं तुझंच आहे.
आणि आता तेच पैसे मला भरायला सांगतोयस. लाज नाही वाटत तुला? माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी भरणार नाहीये, तू जा इथून. कसे कैसे पैसे नाही आहेत तुझ्याकडे? हा, कसे नाही आहेत पैसे? ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट केली होती आपण दोघांनी मिळून, पैसे परत दे. मला पैशांची गरज होती, मी ते पैसे काढून घेतले. अरे तुला कळतं का? तू फ्रॉड आहेस तू. आणि तू फेलियर आहेस विश्वजित. साधी नोकरी पण नाहीये रे तुझ्याकडे. स्वतःचं घर चालवायची धमक नाहीये तुझ्यात आणि तू मला येऊन शिकवतोयस. आत्ताच्या आत्ता निघ, नाही तर एका प्रेग्नंट बाईच्या घरात घुसून तिला हरास करायची कंप्लेंट होके ना तुझ्यावर. आणि या वेळेला तुझी ती लाडकी बायको काव्याही तुला वाचू शकणार नाही, समजलं?